नमस्कार, मी गुरुवारी किरण सोनवणे, राहणार कोथरूड पुणे. तर ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणं, किरकिरी किंवा नवरा बायकोचं काही पटत नाही किंवा लोकांचं काही पटत नाही किंवा आडलेली कामं तुमची होत नाहीये, त्यांनी हा छोटासा उपाय आहे, हा अवश्य करून पहा. घेताना तुम्हाला 2 नारळ घ्यायचे आहेत. एका नारळाला तुम्हाला 5 बाहुल्या काढायच्या आहेत आणि एका नारळाला तुम्हाला 3 बाहुल्या काढायच्या आहेत. दोन्ही नारळ तुम्हाला सोलायचे आहेत. सोलल्यानंतर 5 लिंब तुम्हाला उजव्या हातात आणि 5 लिंब तुम्हाला डाव्या हातात, अशी 10 लिंब तुम्हाला घ्यायची आहेत. आणि दोन्ही याच्यावर हातात ठेवून तुम्ही देवासमोर उभं राहायचं आहे आणि काळे उडीद आणि सातू आणि पांढरे तीळ हे तुमच्या सर्व घरातल्यांनी थोडं थोडं यावर टाकायचं आहे. आणि एका ताटीमध्ये ठेवून तुम्हाला ताटामध्ये ठेवून झाले की तुम्ही नारळ आणि लिंब ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि सगळ्या घरातल्या तुम्हाला त्यावर टाकायला लावायचा आहे. आणि बाहेरचा कोळसा आणायचा आहे, काळा कोळसा आणायचा आहे आणि तो कोळसा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे. टाकून झाल्यानंतर हे तुमच्या घराभोवती सगळीकडे फिरवायचं आहे. चौकटीवरून तुम्हाला तिने उतरायचं आहे. आणि ज्यांनी कुणी आमची कामं बांधल्यात किंवा कुणी आमच्या काही केलं असेल किंवा कुणी आमची कामं होत नाही, आमची कामं झाली पाहिजे, आमच्याला सुख शांती आणली पाहिजे असं बोलून साथ्या उतरून एका काळ्या कपड्या बांधायचा आहे आणि माझ्या भूमीपाशी नेऊन तुम्हाला गाडायचा आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. नक्की तुमच्या घरामध्ये सुख समाधान, आडलेली कामं नक्की होतील. नमस्कार.